शिवजयंतीच्या निमित्तानं नाशिकच्या अशोक स्तंभ परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। ही छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनते। या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यावर असलेले पाणी आणण्यात आलेले होते। यावेळेस या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं होतं। नाशिकच्या अशोक स्तंभ परिसरातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूयात। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने नाशिकच्या अशोक स्तंभ परिसरामध्ये भव्य अशी शिवमूर्ती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती आहे, तिची प्रतिष्ठापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे। खरं तर दरवर्षी वेगवेगळ्या मूर्त्यांचं जे आकर्षण आहे ते या ठिकाणी असतं। गेल्या वर्षी देखील अशीच भव्य अशी मूर्ती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली होती आणि यंदाच्या वर्षी जर बघितलं तर त्याहूनही अधिक मोठी छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे तिची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। खरं तर नाशिकच्या अशोक स्तंभ मित्र मंडळातर्फे दरवर्षी असे विविध जे भव्य दिव्य मूर्त्या आहेत त्या साकारण्यात येत असतात। यंदाच्या मूर्तीचं यावेळेस विशेष आकर्षण म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण 50 गड किल्ल्यांचं पाणी आणलेलं आहे व 9 नद्यांचं पाणी आणलेलं आहे। या सर्व पाणी एकत्रित करून आपण आज रात्री 12 वाजता याचा जल अभिषेक मूर्तीचा केलेला आहे। जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले चढून आपल्या स्वराज्याचं रक्षण केलं व स्वराज्य उभं केलं त्या गड किल्ल्यांचं पाणी आणून जल अभिषेक करणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत त्यांना बोलून खरं तर त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती या ठिकाणी करण्यात येणार आहे। यंदाच्या वर्षीचा शिवजन्मोत्सव हा गेल्या वर्षीपेक्षा अधिक चांगला करण्याचा जो मानस आहे तो या मित्रमंडळाने यावेळी केलेला दिसतोय। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।